नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. असाच चॅनलला सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की तुमच्या थंबनेलवरून लक्षात आलाच असेल की बारीक ड्रायव्हर, गट सेमी, फायनल निर्विवाद वर्चस्व आणि हळदीचे मानकरी, गुलालाचे नाही हळदीचे मानकरी. तर मित्रांनो, हा विषय तर आपण पाहूच, पण बारीक ड्रायव्हर म्हणजे त्या बैलगाडा क्षेत्रातील एक हुकमी एक्का म्हणून मानले जाणारे सप्त हिंद केसरी ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर आहेत. तुमचं भीमा कोरेगाव असेल, पेडगाव असेल, माळशिरस असेल, त्यानंतर वडकी असेल, अशा नामांकित हिंद केसरी मैदानामध्ये 16व्या वर्षी हिंद केसरीचा मान मिळवणारे बारीक ड्रायव्हर, ज्यांच्या नावावरती वजीरला घेऊन 70 बिनजोड आहेत आणि त्यांच्या नावे 200 फायनल आहेत. 500 पैकी 200 फायनल त्यांच्या नावावर, असे हे बारीक ड्रायव्हर. तर मित्रांनो, बारीक ड्रायव्हरची फेवरेट गाडी म्हणजे वजीर आणि मोठा लक्ष्या. तर काय म्हणाले बारीक ड्रायव्हर या गाडीबद्दल आपण पाहू, आणि जे आपण थंबनेल दिले त्याचा अर्थ काय हे पण मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. तर पाहूया आपण बारीक ड्रायव्हर काय म्हणाले वजीर आणि मोठा लक्ष्याबद्दल. म्हणजे माझ्या जीवनात म्हणजे पहिल्यांदा फास्ट बैल आला तर नावीचा वजीर. म्हणजे मी तो बी बैल वयानं आदत होता आणि मी बी गाडी म्हणजे टॉपचीच गाडी पळत होतो. आणि तो बैल मागच्या 5-6 वर्षापूर्वी आला आणि बैलानं नॉनस्टॉप 70 बिनजोड मी केले त्याच्यावर. आणि काय कालावधी नंतर मला लागला हाताला. परत विठ्ठलकडे गाडी गेली ती. विठ्ठलनं 5 वर्ष शेटकडे पळवला बैल. पण बैलाचं इतकं वैशिष्ट्य म्हणजे बैल खालनं 2 उड्या कमी टाकणार, पण मोर किती बैलाला पळू तीच कळत नाही. पब्लिकचं त्या परेडला चाहत्यांचं असं म्हणणं होतं की मोठा लक्ष लय पळत होता. सगळ्यांचं म्हणणं की ही 2 बैल एकत्र आली पाहिजेत. आता ही बैल म्हणजे ती विरोधात पळत होती बैल, पण ती एकत्र आणली आम्ही पेडगावला. पेडगावच्या फाटीचं रेकॉर्ड होतं 18 सेकंदाचं. त्या गाडीनं 16 सेकंदात गाडीनं पेडगावचा पल्ला पार करून पेडगाव मध्ये गाडी थांबा गेली. मी त्याच्या महिनाभर गाडी आणली नाही, माझं अंग थरथर कापायचं. इतकी गाडी, सगळ्यात फास्ट गाडी मी पळवली असेल इकडला माहिती आहे. वजीर आणि नावीचा आणि मोठा लक्ष लय स्टॉपर गाडी पळाली. बरोबर. तर मित्रांनो, असे हे बारीक ड्रायव्हर, सप्त हिंद केसरी बारीक ड्रायव्हर मुंबईला, विशेषतः पंढरीशेठ फडके म्हणजे उर्फ आप्पा यांच्यावरती अतोनात विश्वास होता. म्हणजे एकदा त्यांनी सांगितलं की एक आप्पा खोंड घ्यायचंय, 14 लाख रुपये त्याची किंमत आहे. तर आप्पांनी त्यांना कुठल्याही अकाउंटला न पैसे पाठवता एका पिशवी घेतली आणि त्याच्यात 14 लाख रुपये कॅश दिली. असे विश्वासार्हता असणारे बऱ्याच, म्हणजे सगळ्या टॉपच्या गाड्यांवर बसणारे, म्हणजे तिथं बकासूर असेल, शारदा पाटलांचे नंदी असतील, त्यानंतर आपले जयेश पाटलांचे सोनारपाड्याचे नंदी असतील, म्हणजे नामांकित गाड्या आहेत त्या सर्व नामांकित गाड्या या ठिकाणी बारीक ड्रायव्हर यांनी पळवलेल्या आहेत मित्रांनो. आणि आज हे बारीक ड्रायव्हर, जे तुम्ही थंबनेल पाहिलं, गट, सेमी आणि फायनल निर्विवाद वर्चस्व, म्हणजे आपल्या बारीक ड्रायव्हरचं या ठिकाणी लग्न जमलेलं आहे. तो थंबनेल आहे आणि ते आता हळदीचे मानकरी झालेले आहेत. म्हणजे साधारणतः या दिवाळीच्या आसपास त्यांचं लग्न उरकण्याचा मुहूर्त त्यांनी ठरवलेला आहे आणि लवकरच त्यांच्या लग्नाची अपडेट सुद्धा आपल्या व्हिडिओवरती येईल. आपण ती सुद्धा अपडेट तुम्हाला देऊच. असे हे बारीक ड्रायव्हर, कीर्ती मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं नेहमीच त्यांना मोरे सरकार प्रत्येक अड्ड्यावरती म्हणायचे. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी 2008 साली त्यांनी पहिलं पाऊल स्वतःची गाडी घेऊन गट पास केला, परंतु ते सेमीला हरले. परंतु त्या ठिकाणाहून जी बारीक ड्रायव्हरने सुरुवात केली, ते बारीक ड्रायव्हर गुलाला, तर ज्या अड्ड्यात बारीक ड्रायव्हर असणार त्या अड्ड्यात दुसऱ्या ड्रायव्हरला धडकीच भरायची की बारीक ड्रायव्हर आहे म्हणजे काहीतरी आपल्याला दागाफटका होऊ शकतो. अशा या बारीक ड्रायव्हरच्या अड्ड्यांमध्ये दहशत होती. आज तेच बारीक ड्रायव्हर आपल्या लग्नाच्या बेडीत अडकलेले आहे. त्यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, व्हिडिओ आज आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा चॅनल.